नमस्कार. आज प्रजासत्ताक दिन आहे. खरं तर मी सर्व आपल्या जागरूक नागरिकांशी संवाद साधण्याला इच्छुक आहे. आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस केवळ ध्वजावंदनाचा नाही, तर स्वतःला आरशात पाहण्याचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले. ते संविधान म्हणजे सत्ताधाऱ्यांवर मर्यादा घालणारे आणि सामान्य नागरिकाला ताकद देणारे एक पवित्र शस्त्र आहे. पण आज प्रश्न असा आहे, संविधान जिवंत आहे का हो, की केवळ पुस्तकातच बंद आहे? पत्रकार म्हणून मी विचारतो, सत्ता कोणाची असो, ती कायद्यापेक्षा मोठी असू शकते का? सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी विचारतो, गरिबाला न्याय मिळण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो? आज संविधान समानतेने हमी देतो, पण वास्तव्यात सामान्य माणूस अजूनही कार्यालय, पोलीस ठाणे, न्यायालय या चक्रव्यूहात अडकलेला दिसतो. लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक जिंकणे नव्हे, तर जनतेला उत्तरदायी राहणे. आज माध्यमांनी जबाबदारी ही मोठी आहे. पत्रकारिता ही कोणाच्या बाजूने उभी राहण्यासाठी नव्हे, तर सत्याच्या बाजूने उभी राहण्यासाठी आहे. जर पत्रकार गप्प बसला तर अन्याय मोकळा होतो. जर नागरिक गप्प बसले तर लोकशाही कमजोर होते. म्हणून आज प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी एक संकल्प घेतली पाहिजे. संविधानाशी तडजोड करणार नाही, अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारू, भ्रष्टाचाराला मौनाने साथ देणारी नाही आणि सत्य बोलण्याची किंमत मोजायलाही तयार राहू. कारण लोकशाहीत सर्वात मोठी शक्ती हातातल्या सत्तेत नसते, तर प्रश्न विचारणाऱ्या नागरिकात असते. आजचा भारत प्रगती करते, पण ही प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते का हो? नाही. हा प्रश्न विचारणं हे देशद्रोह नाही, पण देशामध्ये काही नेत्यांमुळे हा प्रश्न सुद्धा देशद्रोही हा ठरू शकतो. शेवटी एवढं सांगू इच्छितो, संविधान वाचवा, लोकशाही जपा, सामान्य माणसाचा आवाज बनलं पाहिजे. या भावनेतून ह्या व्हिडिओला इतका शेअर करा की भारतातील प्रत्येक नागरिक हा जागरूक झाला पाहिजे. जय संविधान, जय लोकशाही, जय हिंद.